नमस्कार मंडळी. मुंबईतील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशी मुंबई मेट्रो 3 आता प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. विशेष म्हणजे ही मेट्रो भूमिगत असल्यामुळे नेमका या मेट्रोचा अनुभव कसा असेल, ही मेट्रो कशी धावणार आहे, या सगळ्याची प्रतीक्षा प्रवाशांना होती. तर आता ही प्रतीक्षा संपली आहे, कारण आजपासून ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. या मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे. आरे ते PKC असा हा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. तर पाहूयात नेमका हा प्रवास कसा असणार आहे, या प्रवासाचा अनुभव घेऊया. विशेष म्हणजे तिकीट कशी असणार आहे, तिकीट किती रुपये आहे, कुठून ते कुठे जाण्यासाठी किती रुपये तिकीट लागणार आहे, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर चला माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि या प्रवासाचा अनुभव घ्या. चला आपण जाऊया. मी सध्या आहे या PKC स्थानकामध्ये. तुम्ही खाली पाहू शकता, हे स्टेअर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि इकडनं थेट आता आपण तिकीट काढायला जाणार आहोत. आणि नेमकं तिकीट कसं असणार आहे, रेल्वे स्थानक कसं असणार आहे, हे सुद्धा आपण पाहूयात. चला. आता बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजे BKC या स्थानकात आलेलो आहे आणि मी आता इकडनं थेट आरेसाठी प्रवास करणार आहे. तर हा प्रवास कसा असणार आहे, हा आता प्रवासाचा अनुभव कसा असणार आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी आपण रेल्वे स्थानक पाहूया. अगदी परदेशात जसं स्थानक बांधलेलं असतं तसंच आपल्याला या ठिकाणी स्थानक पाहायला मिळत आहे. आपण हे स्थानक पाहूया. पाहतात संपूर्णपणे सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. संपूर्णपणे काचेचा वापर करून हे स्थानक जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे. आणि ही दोन्ही बाजूने जर आपण पाहिलं तर एका ठिकाणाहून स्थानक ओपन होतं तर दुसऱ्या बाजूने बंद करण्यात आलेलं आहे. एमर्जन्सी डोअर जो तो आपल्याला तिकडे पाहायला मिळत आहे. आणि हे स्थानक या ठिकाणी ओपन होणार आहे. सध्या काही दरवाजे जे आहे ते ओपन करण्यात आलेले आहे, कारण हा पहिलाच दिवस आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी जी मेट्रो आहे ती येईल आणि त्या मेट्रोमध्ये आपण बसू आणि आपण पुढचा प्रवास आपला सुरू करू. अत्यंत सुंदर असा हा प्रवास आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की प्रवाशांना या संपूर्ण स्थानकाची माहिती देण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय सुरक्षा रक्षक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी. आणि कोणत्याही प्रकारचा हात लावू नये, कोणत्याही सगळ्या इन्फॉर्मेशन जे आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. अगदी आपण पाहतोय की सुंदर असं हे डेव्हलपमेंट मुंबई मेट्रो लाईन 3ची आपल्याला पाहायला मिळत आहे. हे जे स्थानक आहे, विशेष म्हणजे हे जे स्थानक आहे ज्या ठिकाणी मी आता तुम्हाला दाखवत आहे, या स्थानकातून आपल्याला JVLR म्हणजे आरेच्या ठिकाणी जाता येणार आहे. आरे JVLR आणि अगदी याच्या समोर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला, तुम्ही मॅप जर पाहिला इकडे, तर आपल्याला या ठिकाणी कफ परेडला जाता येणार आहे. आता इकडे डब्याचं हे जॉईनिंग आहे. मात्र जेव्हा ट्रेन वळण घेते किंवा अत्यंत असा गारेगार आणि आरामदायी प्रवास हा मुंबई मेट्रो लाईन 3चा आहे. खूप सुंदर अशी ही मेट्रोचं बांधकाम सुद्धा करण्यात आलेलं आहे. अनेक प्रवासी सुद्धा पहिल्याच दिवशी या मुंबई मेट्रोमध्ये आलेले आहेत. अनेक माहितीसुद्धा या मेट्रोमध्ये एंट्री केल्यानंतर देण्यात आलेली आहे. पाहूयात आपण काय काय माहिती आहे ती. संपूर्ण स्टेशनची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कोणत्या स्टेशनपासून कुठे जायचं असेल सगळी माहिती आहे. ट्रेन जी होती आपण पाहतोय PKC येथून पकडली होती. PKC येथून पकडल्याच्या नंतर ती ट्रेन आता पुढे कशी जाणार त्याची माहिती आहे. सध्या ट्रेन कुठे आहे त्याचं सुद्धा लोकेशन या ठिकाणी केलं जात आहे. आणि शेवटचं स्थानक आरे JVLR ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. संपूर्ण स्थानकांची माहिती या ठिकाणी आहे. मरोळ नाकाला सध्या पोहोचलेली आहे. सगळी माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे. सध्या मरोळ नाकाला पोहोचलेली आहे ट्रेन आणि मरोळ नाकाला या ठिकाणी ट्रेनचे आतून दरवाजे कशा प्रकारे उघडतात ते सुद्धा आपण पाहतोय. सुरुवातीला आतला दरवाजा आणि त्यानंतर बाहेरचा दरवाजा. आणि हे आपण पाहतोय स्टेशन अंडरग्राउंड स्टेशन आहे. प्रत्येक स्टेशनचं बांधकाम इंडिकेटर बघा, महत्त्वाचं इंडिकेटर.
आपण पाहतोय आरे कारशेडमध्ये आता आपण थोड्याच वेळात एंट्री करणार आहोत. हे कारशेड आपण पाहतोय समोर आपल्याला मेट्रो पार्क झाल्याचं पाहायला मिळत आहे तिकडे. हे आता आरे JVLRला आपण आता पोहोचत आहोत थोड्याच वेळात. तर अखेर आपला मेट्रोचा प्रवास आपण केलेला आहे. मेट्रोच्या प्रवासामध्ये कशा प्रकारे अनुभव होता, काय काय सुविधा आहेत त्यासुद्धा आपण पाहिल्या. आणि आता अखेर मी आहे या आरे JVLR म्हणजेच या मुंबई मेट्रो स्थानकाचं शेवटचं स्टेशन आणि कारशेड जे आरेमध्ये येतं. आरेचं हे आपण पाहताय तुम्ही माझ्या मागे तुम्ही पाहतायत आरे JVLR आणि अतिशय असा गारेगार प्रवास, आरामदायी प्रवास आणि BKC to आरे असा थेट अर्ध्या तासाचा प्रवास आता आपण केलेला आहे. आणि हा प्रवास अत्यंत गारेगार आहे, लाभदायक आहे. तिकीट सुविधासुद्धा कशा प्रकारे आहेत त्यासुद्धा आपण पाहिले आहेत. तिकीटचे रेट किती आहेत ते सुद्धा पाहिले. तर ही मुंबई मेट्रो लाईन 3 जी तयार करण्यात आलेली आहे याचा हेतू एकच आहे की प्रवाशांना कमी वेळात अधिक प्रवास करता यावा, आरामदायी प्रवास मिळावा, गारेगार प्रवास मिळावा या दृष्टिकोनातून ही मुंबई मेट्रो जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. संपूर्ण मुंबई मेट्रोची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहिली. आता तुम्ही सुद्धा या मेट्रोमधून प्रवास करा आणि कमेंट करून सांगा की हा प्रवास कसा आहे. काही अडीअडचण आल्यास या स्थानकांमध्ये एन्क्वायरी काउंटरसुद्धा आहे. आपण पाहतो या ठिकाणी. मेट्रोने प्रवास करायचा असेल आणि तिकीट रांगेतून आपल्याला जर अधिक वेळ वाचवायचा असेल तर या ठिकाणी तिकीट वेंडिंग मशीनसुद्धा देण्यात आलेलं आहे. त्या तिकीट वेंडिंग मशीनच्या माध्यमातून तुम्ही तिकीटसुद्धा काढू शकतात आणि हवं त्या स्थानकामध्ये प्रवास करू शकतात. मुंबई मेट्रो लाईन 3चा प्रवास आता आपला संपलेला आहे. BKC to आरे आणि आरे टू BKC असा आपण प्रवास केला. या प्रवासामध्ये काय काय सुविधा आहेत यासुद्धा मी दाखवल्या. तर कसा वाटला हा प्रवास हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा असेच काही व्हिडिओज. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.